तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पालक म्हटली तर सगळेजण काही आवडीने खात नाही. लहानपासून मोठ्यांपर्यंत पालक खायची नाटकं असतात. तर आज आपण मस्तपैकी सुकी अशी बटाटा टाकून पालकची भाजी करणार आहोत. जरी तुम्ही पुरीबरोबर, पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता. भाजी ही पटकन बनते आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात. पालकची एक जोडी घेतली होती, जो स्वच्छ धुवून घेतली आहे. लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, त्यावर टोमॅटो, कांदा आणि 3 बटाटे ज्याचं मी साल काढून घेतला आहे आणि बारीक कापून घेतलेले आहेत. पालक स्वच्छ धुवायचे आहे, नंतरच ती बारीक कट करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये तेल गरम केलं होतं, त्यामध्ये मी टाकत आहे बटाटा. आता बटाटा आधी आपण छान क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. आता फ्राय करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे बटाटा छान टेस्टी पण होतो आणि लवकर फ्राय पण होतो. बघा, तुम्ही बघू शकता बटाटा छान इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता मी बटाटा एका प्लेटमध्ये वेगळा काढून घेते. आता सेम कढईमध्ये परत तेल टाकलं आहे, त्यात टाकत आहे लाल मिरच्या. लाल मिरच्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे. लाल सुक्या मिरच्या आहेत. त्याबरोबर टाकत आहे जिरं, बारीक चिरलेला कांदा, आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. कांदा फ्राय झाला की त्यामुळे टाकला होता बारीक चिरलेला लसूण, तो पण फ्राय करून घ्यायचा आहे. आणि ह्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला पालक. पालक छान भाजीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. पालक शिजताना त्यामध्ये बिलकुल पाणी ॲड करायचं नाही आहे. बिना पाण्याची आपण पालक इथे मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. आणि पालकामध्ये धुतल्यानंतर थोडंफार पाणी असतं, त्यामध्ये आपली भाजी छान शिजते. तुम्ही इथे बघू शकतात. शिजल्यानंतर भाजी एकदम थोडीशी झालेली आहे. त्यात टाकत आहे फ्राय केलेला बटाटा. आता बटाटा टाकल्यानंतर फक्त आपण पालक आणि बटाटा 2 ते 3 मिनटं एकत्र शिजवून घेऊयात. आपली मस्तपैकी 7 ते 8 मिनटामध्ये परफेक्ट अशी भाजी रेडी होते. आता त्यात सुके मसाले ॲड करायचे आहेत. त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि हळद, चवीनुसार मीठ, आणि व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे परफेक्ट अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. सकाळी मुलांना गडबडीत टिफिनला देण्यासाठी पण परफेक्ट अशी भाजी ही रेडी होते. पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकतात.